हाय स्टुडंट्स, आपण पहिल्या लेक्चरमध्ये बघितलं होतं युक्लिड डिव्हिजन लेमा एक्सरसाइज 1.1 मधले काही क्वेश्चन्स मी सॉल्व करून दिले होते, काही तुम्हाला सांगितले होते. ठीक आहे. आता सेकंडमध्ये आपण 1.2 साठी थोडं इंट्रोडक्शन बघूत आणि मग 1.2चे एक्सरसाइज 1.2चे एक्झाम्पल काही सॉल्व करून घेऊ. आपण फर्स्ट पॉईंट बघतोय फंडामेंटल थेरम ऑफ अरिथमॅटिक. आता फंडामेंटल थेरम ऑफ अरिथमॅटिक म्हणजे काय, त्यांनी थेरम दिलेले, स्टेटमेंट दिलेले थेरमचं, एव्हरी कंपोजिट नंबर कॅन बी एक्सप्रेस किंवा फॅक्टराइज ॲज अ प्रोडक्ट ऑफ प्राइम्स. याच्यामध्ये दोन आपल्याला असे वर्ड आलेले आहे की त्याचा अगोदर मिनिंग आपल्याला समजून घ्यायला लागेल, किंवा लोअर क्लासमध्ये आपण समजूनही घेतला असेल की व्हॉट इज मीन बाय कंपोजिट नंबर आणि व्हॉट इज मीन बाय प्राईम नंबर. फर्स्ट ऑफ ऑल हे स्टेटमेंट समजून सांगायच्या अगोदर मी एक रिकॉल करूयात आपण कंपोजिट नंबर म्हणजे काय. कंपोजिट फर्स्ट ऑफ ऑल सांगते की प्राईम नंबर म्हणजे काय असतात, म्हणून की प्राईम नंबर्स कोणाला म्हणू शकतो आपण. प्राईम नंबर्स म्हणजे असे नंबर्स की ज्यांचे फॅक्टर एकतर 1 असेल किंवा तो स्वतः नंबर असेल. सपोज मी आता एक घेते इथं 2, 3, 5, 7, 11, 13 हे जे नंबर आहेत, हे नंबरला आपण प्राईम म्हणू शकतो. का प्राईम म्हणणार तुम्ही, ह्या 2चे जर मी फॅक्टर पाडले तर 2चे जर मी फॅक्टर पाडले तर तो 1च्या टेबलमध्ये येऊ शकतो, 1 एक फॅक्टर पडू शकतो, किंवा एकतर 2 स्वतः त्याचा फॅक्टर असू शकतो. एकतर 1 असेल किंवा 2 असेल. एकतर 1 तर कंपल्सरी असायलाच पाहिजे, तो तर असणारच आहे कोणत्याही नंबरचा, आणि तो स्वतः, हे दोन सोडून त्याचे फॅक्टर कोणतेच नसायला पाहिजे. 3चा पण कोणकोणते फॅक्टर पडतात, एक 1 असेल आणि एक तो स्वतः असेल. म्हणजे 1 आणि तो स्वतः नंबर हे दोन फॅक्टर सोडून त्याचे कोणतेच फॅक्टर पडत नाही, अशा नंबरला आपण म्हणतो प्राईम नंबर. आणि कंपोजिट नंबर्स म्हणजे काय, आता कंपोजिट नंबर्स म्हणजे काय, कंपोजिट नंबर्स म्हणजे 1 सोडून म्हणजे 1 तर कंपल्सरी सगळ्यांचा येतोच, त्याला काही, पण तो 1 सोडून आणखीन त्याचे 2 किंवा 2 पेक्षा जास्त फॅक्टर पडले पाहिजे. एक सोडून 1 नंबर सोडून त्याचे 2 किंवा 2 पेक्षा जास्त फॅक्टर पडत असेल तर त्या नंबरला तुम्ही कंपोजिट नंबर म्हणतात. सपोज मी याच्यामध्ये आता 4 पासून स्टार्टिंग होईल त्याची, 4, 6, 8, 9, 10, 12 हे नंबर. आता 4 घेऊत आपण, इथं 4 बघा. 4चे फॅक्टर काय काय पडू शकतात, याला 1 नी पण डिवाइड होऊ शकतं, बरोबर, 1 नी पण डिवाइड होणार. याला 2 नी पण डिवाइड होऊ शकतं, 2 2 जा 4, आणि याला स्वतः 4 नी पण डिवाइड होऊ शकतं, बरोबर. याला स्वतः याचे फॅक्टर्स कोणकोणते, 4चे फॅक्टर कोणकोणते पडतील, एक तर 1 फॅक्टर पडू शकतो, एक तर 2 पण फॅक्टर पडू शकतो, आणि एक तर 4 पण फॅक्टर पडू शकतो. तुम्हाला काय सांगितलं, तुम्ही 1 सोडून, हा 1 जर मी सोडून दिला तर त्याचे राहिलेले फॅक्टर हे 2 किंवा 2 पेक्षा जास्त पडले पाहिजे, तर त्याला आपण काय म्हणतो, कंपोजिट नंबर म्हणतो. आय होप तुम्हाला समजलं असेल प्राईम नंबर आणि कंपोजिट नंबर म्हणजे काय ते. आता आपण फंडामेंटल थेरम ऑफ अरिथमॅटिक मध्ये बघू. स्टेटमेंटमध्ये त्यांनी सांगितले एव्हरी कंपोजिट नंबर, कोणताही कंपोजिट नंबर कॅन बी एक्सप्रेसली फॅक्टराइज. फॅक्टरायझेशन म्हणजे काय, तुम्ही प्राईम फॅक्टरायझेशन मेथड माहिती प्रत्येकाला. प्राईम फॅक्टरायझेशन म्हणजे काय, सपोज 32 आहे, याचं मी फॅक्टरायझेशन कसं करू शकते, याला डिवाइड कशाने होते, 2 नी. 2 नी याला डिवाइड केलं, 2 1 जा 1 राहिला, 2 6 जा 12, 2 नी याला डिवाइड केलं, 2 8 जा 16, 2 नी याला केलंय परत 2 4 जा 8, 2 नी याला केलंय 2 2 जा 2 1 जा, याला प्राईम फॅक्टरायझेशन म्हणतो आपण. आणि मग नंतर आपण याचे नंबर करून स्क्वेअरिंग काढण्यासाठी ही पुढची मेथड आहे, पण याला काय म्हणतो आपण, प्राईम फॅक्टरायझेशन. मग याने काय सांगितले, कोणत्याही कंपोजिट नंबरला तुम्ही जर फॅक्टराइज केलं, असं जर फॅक्टराइज केलं, जे नंबर्स असतील ते तुम्हाला कशामध्ये मिळणार, प्राईम मध्ये मिळणार. जे नंबर तुम्हाला मिळतील ते कशामध्ये मिळणार, तुम्हाला प्राईम मध्ये. प्राईम मध्ये म्हणजे जर मी 2 ला हे मिळाले मला 32चे, मला प्राईम फॅक्टरायझेशन काय मिळालं, 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2, 5 टाइम्स 2 मिळाले. मी परत ह्या 2 ला फॅक्टराइज करू शकते, कारण की होईल का, नाही, कारण हे नंबर्स मला काय मिळाले, प्राईम मध्ये मिळाले. मग त्याने सांगितलं कोणत्याही कंपोजिट नंबरला तुम्ही जर फॅक्टराइज केलं तर तुम्हाला ते कशाच्या प्रोडक्टमध्ये मिळतात, प्राईम नंबरच्या प्रोडक्टमध्ये मिळेल. अँड दिस फॅक्टरायझेशन इज युनिक. हे जे फॅक्टरायझेशन असणार आहे युनिक कसं, सपोज मी एक एक्झाम्पल घेते. आता सपोज मी इथे एक एक्झाम्पल घेते,
सपोज इथं घेते मी दुसरं कोणतं घेऊत आपण 18 घेऊ. सपोज 18 घेतलं मी इथं आणि इथं घेतलं मी 12. स्मॉल नंबर घेते, समजायला सोपं आहे. जर मी 18ला फॅक्टराईज केलं, फॅक्टराईज कसं करणार, 18ला 3ने 2ने पण होईल, ठीक आहे. 2 9 जा, तर 9ला 2ने जाणार नाही, 3ने द्यायला 3 3 जा आणि 3 3 जा आणि 3 1 जा 1. हे झालं 2 × 3 × 3, बरोबर. हे 18चं फॅक्टरायझेशन झालंय. पण 18ला जर मी सपोज परत दुसऱ्या पद्धतीने मी त्याचं फॅक्टरायझेशन केलं, 12ला 2 मिनिटं थांबू. 18ला मी जर दुसऱ्या पद्धतीने केलं, सपोज आता मी आधी 3ने डिवाइड केलं, 3 9 जा ते 3 6 जा 18, बरोबर. आणि परत 3 2 जा 6 आणि 2ला 2ने डिवाइड होईल, बरोबर. हे मला मिळालं 3 × 3 × 2, बरोबर. म्हणजे मी काय सांगितलं, मी हा सेंटेन्सचा अर्थ, दिस फॅक्टरायझेशन इज युनिक. युनिकचा अर्थ काय होणार की जर तुम्ही याचे फॅक्टरायझेशन कसे करा, कोणत्याही नंबरने आधी स्टार्ट करा. इथे मी 2ने स्टार्ट केलं होतं, इथं मी 3ने स्टार्ट केलं, तरी मला सेम नंबर मिळाले, युनिक. इथं 2 3 3 आणि 3 3 2. याच्या व्यतिरिक्त मला वेगळे नंबर मिळालेत का? नाही, सेम नंबर मिळाले. मग ऑर्डर कशी असो बघ, अपार्ट फ्रॉम द ऑर्डर. त्यांनी काय सांगितलं, अपार्ट फ्रॉम द ऑर्डर. ऑर्डर कशी चेंज झाली, 2 3 3 3 3 2 3 2 3, ऑर्डर कशी चेंज झाली तरी मला फॅक्टर काय मिळणार, युनिक मिळणार. आणि विच द प्राईम फॅक्टर्स ऑकर. ते फॅक्टर्स कोणते असतात, प्राईम असणार. हे याच्यामध्ये सांगितलंय, फंडामेंटल थेरम ऑफ अरिथमॅटिक. ॲज आय होप तुम्हाला समजलं असेल. मला एवढंच सांगायचं आहे की जो कंपोजिट नंबर आहे त्याचं जर तुम्ही फॅक्टरायझेशन केलं तर ते तुम्हाला कशामध्ये मिळणार, प्राईम नंबर्समध्ये, प्रोडक्ट ऑफ प्राईम मध्ये मिळणार. मग त्या नंबरला तुम्ही कशाही याच्यामध्ये केलं, कोणत्याही नंबरना अगोदर करा तरी ते फॅक्टरायझेशन तुम्हाला काय मिळणार, युनिक मिळणार. हेच फंडामेंटल थेरम ऑफ अरिथमॅटिक सांगतो. हे तोपर्यंत नोट डाऊन करून घ्या. मी नेक्स्ट स्लाइडमध्ये आपण लगेच एक्झाम्पल स्टार्ट करूयात. आपण एक आता फंडामेंटल थेरम बघितल्यानंतर आपण एक फॉर्म्युला बघूयात. त्याच्यात 2 पॉझिटिव्ह इंटिजर्स ए आणि बी, म्हणजे कोणतेही 2 नंबर दिलेले असेल, जसं सपोज फाइंड द एलसीएम एचसीएफ ऑफ 26 आणि 91. असे जर 2 इंटिजर्स दिलेले असेल, पॉझिटिव्ह इंटिजर, तर त्यासाठी हा फॉर्म्युला आपण यूज करू शकतो की एचसीएफ ब्रॅकेटमध्ये पी अँड क्यू इंटू एलसीएम ऑफ पी अँड क्यू इज इक्वल्स टू पी अँड क्यू. हा कसा यूज करायचा तो आपण पुढे बघूयात. कसं याला व्हेरीफाय करण्यासाठी देतात. आता सपोज प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये पहिल्या एक्झाम्पलमध्ये काय विचारलंय तुम्हाला, प्राईम फॅक्टरायझेशन. तुम्हाला सांगितलं मी प्राईम फॅक्टरायझेशन कसं करायचं आहे, अशा फॉर्ममध्ये प्राईम फॅक्टरायझेशन करतो आपण, ठीक आहे. जर जमलं नाही तर मला कॉल करून विचारा. आणि क्वेश्चन नंबर 2 मध्ये विचारलंय फाइंड द एलसीएम एचसीएफ आणि व्हेरीफाय दिस फॉर्म्युला. या फॉर्म्युल्यानुसार तुम्हाला काय सांगितलंय, व्हेरीफाय करायचं सांगितलंय. आता बघा, आपण फर्स्ट ऑफ ऑल याच्यामध्ये आपण एलसीएम आणि एचसीएफ फाइंड करून घेऊ. अगोदर 20 बाय युजिंग प्राईम फॅक्टरायझेशन करू. बाय युजिंग प्राईम फॅक्टरायझेशन अगोदर लिहून घेत जा. प्राईम फॅक्टरायझेशन बाय युजिंग प्राईम फॅक्टरायझेशन मेथड. आता 26 चे काय फॅक्टर पाडायचे. तर आपण फॅक्टर कसे पाडतो माहिती तुम्हाला. 26ला आपण 2ने डिवाइड होतो. 2 1 जा 1, 2 3 जा 6 आणि 13ला प्राईम नंबर आहे, कशानेच नाही 13ने डिवाइड होतो. 13 1 जा 13, बरोबर. मग आता हे 2 फॅक्टर पडलेत काय, 2 × 13, बरोबर. आणि त्यानंतर दुसरा नंबर दिला 91. आता 91चे परत आपल्याला फॅक्टर्स पाडायचे. 91चे फॅक्टर्स काय पडतात, 91ला 2ने भाग जाणार नाही, 3ने नाही, 7ने देऊन बघू. 7 1 जा 7, किती उरले 8 9 2 7 3 जा 20. 31ला 31ने जाणार, याचे काय आले 7 × 13 आलेत, ठीक आहे. आता याचा आपल्याला आधी एलसीएम एचसीएफ काढायचा आहे. एचसीएफ काढूत लिहूत आधी. एचसीएफ मी साईडला हे करून बघते, तुम्ही बाजूला पेजवरती करत जा. एचसीएफ म्हणजे काय असतं, आपलं कॉमन नंबर. दोघांमधले जे कॉमन फॅक्टर्स आहेत, दोघांमधले नंबर नाही, कॉमन फॅक्टर्स. कॉमन फॅक्टर्स कोणता इथं 13 आहे, तर 13 आहे, त्याचं कॉमन फॅक्टर्स येणार. आणि एलसीएम म्हणजे काय, कॉमन फॅक्टर्स मल्टिप्लाय बाय अनकॉमन फॅक्टर. जे अनकॉमन, जे कॉमन नाही आहे ते पण आपण एलसीएम मध्ये लिहितो. कॉमन इथं कोणतं आहे 13
आणि जे अनकॉमन येते कोणता इथं 2 × 7, जे कॉमन नाही येते रिमेनिंग राहिलेले आपण एलसीएम मध्ये लिहून घेतो. जर ह्या तिघांचं मल्टिप्लिकेशन केलं मी 13 × 14 मल्टिप्लिकेशन केलं तर आय थिंक सो 182 समथिंग येणार याचा आन्सर. ठीक आहे, आधी आपण एलसीएम एचसीएफ काढून घेतले. आता आपल्याला काय करायचं आहे, व्हेरीफाय करायचं आहे. आपला फॉर्म्युला काय दिलेला आहे याच्यामध्ये आपल्याला व्हेरीफाय करणार आहेत आपण. याचे एलसीएम आलाय. आता व्हेरीफाय करण्यासाठी आपण काय करतोय, त्यांनी फाइंड करायला लावले होते आणि आपल्याला व्हेरीफाय करायला. तर व्हेरीफाय फॉर्म्युला काय, एचसीएफ पी अँड क्यू. पी अँड क्यू म्हणजे काय, हा पी सपोज आणि हा क्यू आहे. ठीक आहे, एचसीएफ इंटू एलसीएम आहे. आता एचसीएफ मल्टिप्लाय बाय काय एलसीएम. आता एचसीएफ काय आलेला आहे आपला अगोदर 13 बरोबर, 13 मल्टिप्लाय आणि एचसीएफ नाही, एचसीएफ आलाय 13, एलसीएम आलाय 182. ठीक आहे, मल्टिप्लिकेशन करू आपण या दोघांचं 182 × 13. 13 मध्ये आपण काय करतो 1 बाय 1, 3 2 जा 6, 3 8 जा 24, 2 गेलाय 13 मध्ये 13 14 15 बरोबर. 1 2 जा 1 8 जा 1 1 जा प्लस 6 6 8 + 5 किती होणार 13, 1 गेला इथं 8 12 13 बरोबर 33. काहीतरी चुकलंय आपलं, काय केलंय 3 2 जा 6, 3 8 जा 24, 4 2 गेला 3 1 जा 1 5, इथं 1 नाहीये इथं 2 येणार ना. ठीक आहे, 2 3 6 6, 2 3 6 6 आपलं आलंय. आपण दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं आणि पी अँड क्यूचं मल्टिप्लिकेशन करू. आता आपण हे व्हेरीफाय करायचंय ना, अगोदर या दोघांचं एलसीएमचं मल्टिप्लिकेशन, आता पी अँड क्यूचं मल्टिप्लिकेशन करायला लागेल. पी आणि क्यू म्हणजे काय, याला तुम्ही वाटलं तर याला 1 नाव द्या. ठीक आहे, फ्रॉम 1 आणि 2 मध्ये पी अँड क्यू म्हणजे काय, पी अँड क्यू काय आपला 26 आणि 91. 26 × 91 नंबर्स इथं लिहू वाटलं तर मल्टिप्लिकेशन ऑफ 2 नंबर्स, मल्टिप्लिकेशन ऑफ 2 नंबर्स. ठीक आहे, 2 नंबर्स काय 26 × 91 दोघांचं मल्टिप्लिकेशन करू इंटू 26, 6 1 जा 6, 6 9 जा 54, 2 1 जा 2, 2 9 जा 18, 6 6 3 1 2 बरोबर 2 3 6 6. दोन्ही सेम आल्यात. याचा दोघांनी इकडची बाजू ही बाजू झाली, या साईडला एलसीएम ची ही आणि पी अँड क्यू ची ही बाजू, दोन्ही इक्वल आलेत म्हणजे व्हेरीफाय झालंय आपलं. मग आपण काय म्हणू शकतो, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 बरोबर, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 इट्स व्हेरीफाय. आपण काय व्हेरीफाय केले ना, मग तुम्ही लिहू शकतात मल्टिप्लिकेशन ऑफ HCF इंटू LCM बरोबर इज इक्वल्स टू multiplication of 2 numbers. समजलंय, व्हेरीफाय पण केले आपण फ्रॉम इक्वेशन 1 and 2 वर ना. हे नोट डाऊन घ्या, आपण पुढचे इक्वेशन स्टार्ट करू. नेक्स्ट एक्झाम्पल बघू. थर्ड एक्झाम्पल आय थिंक सो थर्ड एक्झाम्पल आपल्याला दिलेले आहेत. एलसीएम आणि एचसीएफ ऑफ बिलो तीन नंबरचा आपल्याला एलसीएम एचसीएफ काढायचा आहे. प्रत्येकाला माहिती आहे आपण एचसीएफ काय घेतो, कॉमन नंबर घेतो. एलसीएम मध्ये काय करायचं, एलसीएम घेताना अगोदर तिघांमध्ये जो कॉमन नंबर आहे तो अगोदर घ्यायचा, मग दोघांमध्ये जो कॉमन नंबर असेल तो नंबर घ्यायचा आणि जे रिमेनिंग राहिलेले अनकॉमन आहेत, जे कुठेच कॉमन नाही ते राहिलेले नंबर घ्यायचे. असा एलसीएम आणि एचसीएफचं तुम्ही सॉल्व्ह करू शकता. त्यानंतर पुढचं फिफ्थ नंबरचं एक्झाम्पल दिलेलं आहे. फिफ्थ नंबरच्या एक्झाम्पलमध्ये काय दिलेलं आहे बघा. चेक वेदर 6n कॅन एंड विथ द डिजिट 0 फॉर एनी नॅचरल नंबर n. त्यांनी सांगितलं एक 6n नंबर आहे, याचा एंड 0 ने होतो का हे काढायला चेक करायला लावलंय त्यांनी. तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सपोज
कोणकोणत्या नंबरचा एंड झिरोने होतोय. सपोज 10 घेतला मी इथं, 10 नंबर आहे. 10 नंबरमध्ये एंड कशाने होतोय, 0 ने 20, 30. ठीक आहे. याचं जर मी प्राईम फॅक्टरायझेशन केलं तर प्राईम फॅक्टरायझेशन केलं तिथे काय येईल, 2 × 5 10 येणार. बरोबर. 2 × 2 × 5 20 येणार. तर इथं जर 2 आला, 2 × 3 नाही तर आधी असं लिहिते, 3 × 2 × 3 to the 6 and 6 5 जा 30. ठीक आहे. आता जर आपण व्यवस्थित लक्ष दिलं की ज्या नंबरमध्ये 2 × 5 येत आहे ना, तो नंबर एंड कशाने होतोय, 0ने. जर आपण बघितलं तर, व्यवस्थित जर बघितलं तर हे बघा सगळ्यांमध्ये तसं येतंय. 10 मध्ये पण ज्याचा एंड 0 असताना त्याच्यामध्ये 2 × 5 2 × 5 2 × 5 येणारच. मग आता आपल्याला याच्यामध्ये बघायला लागेल अगोदर की 6n मध्ये आपल्याला 2 × 5 मिळतोय का. जर 2 × 5 आपल्याला 6n च्या फॅक्टरायझेशन मध्ये मिळत असेल तर त्याचा एंड 0ने होऊ शकतो. पण जर मिळत नसेल तर आपण म्हणू शकतो 6n डज नॉट एंड्स विथ डिजिट 0 असं आपण म्हणू शकतो. आता याचं फॅक्टरायझेशन जर आपण केलं तर काय होणार, 6 ला कसं लिहू शकतो आपण, 2 × 3n. बरोबर. हे आपण शिकलेलं आहे की एक फॉर्म्युला आहे आपला a × b⁴n. याला आपण कसं लिहितो, a⁴n × b⁴n पण लिहितो. ठीक आहे. मग याला पण मी लिहू शकते 2⁴n × 3⁴n. आता 6n चे हे काय झाले, फॅक्टरायझेशन. याच्यामध्ये काय दिसतंय आपल्याला, एक 2 तर प्रेझेंट दिसतोय पण 3 दिसतोय का, नाही. तर मग ह्या नंबरचं एंड विथ डिजिट 0ने होणार का, नाही. मग आपल्याला इथे लिहायला लागेल इफ एनी नंबर आपण काय म्हणू शकतो, इफ एनी नंबर कंटेन्स factor 2 and 5. If any number contains factor 2 and 5, then आपण काय म्हणू शकतो, then that factor ends with digit 0. बट 6n मध्ये काय आता आहे, 6n ला काय म्हणू शकतो, 6n कंटेन्स फॅक्टर ऑफ 6n contains factor of 2 तर त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे बट नॉट 5 प्रेझेंट आहे का, नाही. तर मग आपण काय म्हणू शकतो, 6n does not end with the digit 0. समजलंय का, फक्त लिहून घ्या व्यवस्थित. नेक्स्ट एक्झाम्पल लगेच आपण सॉल्व करू. पुढचं एक्झाम्पल दिलंय 6 मध्ये. ऍक्च्युली ते 2 दिलेले आहेत, एक मी सॉल्व करून दाखवते, एक तुम्ही करा. एक्सप्लेन वाय म्हणजे आर कंपोजिट नंबर. 6 नंबरचा क्वेश्चन आहे. याला तुम्ही कंपोजिट नंबर का म्हणणार. आता कंपोजिट नंबर तुम्हाला माहिती आहे 2च्या वरती फॅक्टर असेल तर तो कंपोजिट नंबर असतो. मग याला आपण अगोदर सॉल्व करून बघू की याचे फॅक्टर किती पडतात. मग आता हा क्वेश्चन घेऊ, 7 × 11 × 13 + 13. इथं +13 मी कॉमन नंबर काढू शकते का, ह्या दोघांमधनं कॉमन काढू शकते मी. 13 मी कॉमन काढू शकते. कॉमन काढल्याने तर मध्ये काय राहिलं, 6 × 11 आणि हा प्लस ॲज इट इज काय नाही म्हणून काय येणार, 1 येणार. हा 13 आणि 11 × 7 77 +1. बरोबर. 13 ॲज इट इज × 77 + 1 किती होणार, 78. किती फॅक्टर झाले तिथं, 2 फॅक्टर झालेत का, आणखी फॅक्टर पडू शकतात. 13 78ला तुम्ही कसं लिहू शकता, 39 × 2. म्हणजे जो काही इकडं नंबर तयार होईल, याच्या मल्टिप्लाय केला नंबर तयार होईल, त्याचे फॅक्टर किती पडत आहे, 2 पेक्षा जास्त फॅक्टर पडत आहे. 1 सोडून 1 जर घेतला तर जास्तच फॅक्टर होत आहेत. तर हे किती फॅक्टर पडतात, जास्त पडतात, म्हणून हा नंबर काय आहे, कंपोजिट नंबर. तुम्ही लिहू शकता वाटलं तर की दिस नंबर कंटेन्स द मोर दॅन 2 फॅक्टर्स, दॅट्स वाय दिस नंबर इज कंपोजिट नंबर्स. तुम्ही हे पण लिहू शकता. ठीक आहे.
त्याचं पुढचं एक्झाम्पल 7th वाला खूप मोठं आहे, मी ते जरा सॉल्व्ह करून दाखवते. ठीक आहे, तोपर्यंत नोट डाऊन करा. हा क्वेश्चन्स दिला आहे बघा. मी अंडरलाईन पण कुठे कुठे केली तेवढं बघून घ्या क्वेश्चन नंबर लास्टच्या क्वेश्चनमध्ये. आणि जिथे जिथे मी अंडरलाईन केलेली आहे, आता मी तो क्वेश्चन सांगते तुम्हाला. अंडरलाईन मी कुठे केलेली त्यांनी सांगितलं एक सर्क्युलर पाथ आहे, स्पोर्ट्सचं ग्राउंडसारखं सर्क्युलर पाथ आहे. सोनिया टेक्स 18 मिनिट टू ड्राइव्ह. एक राऊंडसाठी सोनियाला किती लागते? 18 मिनिट लागत आहेत. रवीला त्याच एका राऊंडसाठी किती मिनिट्स लागत आहेत? 12 मिनिट्स लागत आहेत. सपोज दे बोथ स्टार्ट ॲट द सेम पॉईंट ॲट द सेम टाइम. जर सपोज ते स्टार्ट सेम पॉईंटला झाले आणि सेम टायमिंगला झाले तर सेम डायरेक्शनला जात आहेत, तर किती मिनिटानंतर ते एकाच ठिकाणी भेटतील? हा क्वेश्चन विचारलाय. त्याच्यामध्ये अंडरलाईन कुठे केले मी? सर्क्युलर पाथला. त्यानंतर कुठे केले? 18 मिनिट्स आणि 12 मिनिट्स तरी नाही, तिथं कोणतेही नंबर येऊ शकतात वेगळे. त्यानंतर अंडरलाईन करा स्टार्ट ॲट द सेम पॉईंट अँड सेम टाइम. तिथून अंडरलाईन करा आणि सेम डायरेक्शन. आणि त्यांनी एवढं जर एका क्वेश्चनमध्ये आपल्याला विचारलं, सेम टाइम दिलाय, सेम डायरेक्शन, स्टार्टिंग पॉईंट पण सेम आणि सर्क्युलर पाथ दिलाय, तर त्यावेळेस हमेशा त्या क्वेश्चनमध्ये काय फाइंड करायचं? एलसीएम फाइंड करायचं हमेशा. तर याच्यामध्ये काय दिलं त्यांनी? 18 मिनिट्स. सोनियाला किती लागत आहे? 18 मिनिट्स लागत आहे. सोनियाला लागत आहे 18 मिनिट्स आणि रवीला किती लागत आहे? 12 मिनिट्स. याच्यामध्ये 18 आणि 12चा हमेशा आपण काय करायचं? एलसीएम फाइंड करायचं. मी ते लिहायचं एलसीएम ऑफ 18 अँड 12. त्याचा जो एलसीएम येणार तोच आपला काय असणार? त्यांचा मीट, एका पॉइंटला मीट होण्याचा काय येणार? त्यांचा टायमिंग तो येणार आपल्याला. ठीक आहे, मग आपण काय करू शकतो? एलसीएम फाइंड करायचा. 18चा एलसीएम फाइंड करण्यासाठी आपण काय करतो? फॅक्टरायझेशन करतो. 18चे फॅक्टरायझेशन काय होणार? बाजूला फॅक्टरायझेशन करा. 2 9 जा, 3 3 जा आणि 3 1 जा. बरोबर? 2 3 जा 6, 6 3 जा 18. 2 × 3 × 3. त्यानंतर काय येणार? 12चं फॅक्टरायझेशन करायचे. 12चं काय येणार इथं? 2 6 जा, 2 3 जा आणि 3 1 जा. ठीक आहे, 2 2 जा 4, 4 3 जा 12. एलसीएम मध्ये काय करतो आपण? एलसीएम मध्ये जे सेम नंबर आहे दोघांकडे कॉमन फॅक्टर. आता इथं कॉमन फॅक्टर कोणता आहे? की तो 2. दुसरा कोणता येतो? कॉमन फॅक्टर 3 येतो. रिमेनिंग फॅक्टर कोणते राहिले तुम्हाला माहिती? एलसीएम म्हणजे काय? कॉमन फॅक्टर इंटू अनकॉमन फॅक्टर. मग इथं काय येणार? 3 आणि हा राहिलेला 2 ॲज इट इज जसं आहे तसं. इथं काय येणार? 3 2 जा 6, 6 3 जा 18 आणि 18 2 जा किती येत आहेत? बघ 2 3 जा 6, 6 3 जा 18, 18 2 जा 36 मिनिट्स. इथं काय म्हणू शकतात? ते स्टार्टिंग पहिल्या क्वेश्चन मध्ये काय विचारलं होतं? सो सोनिया अँड रवी विल मीट. काय सांगितलं? विल मीट अगेन ॲट द स्टार्टिंग पॉइंट आफ्टर 36 मिनिट्स. ते किती मिनिटांनी मिळत आहे? 36 मिनिट्स नंतर ते काय मिळणार? त्याच्या स्टार्टिंग पॉइंटला मिळणार. तर हे नोट डाऊन करून घ्या. पुढचा टॉपिक आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंडक्ट करू. ज्यांना समजलंय त्यांनी मला व्हॉट्सअप मेसेज करून सांगू शकता की मिस काय कळालंय काय नाही. ठीक आहे, चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे पुढचे अपडेट तुम्हाला येत असेल. ठीक आहे, थँक्यू.